बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, हा भारतीय जनता पक्ष कधीही कोणाच्या बापाचा होऊ शकत नाही. ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. याची काही कारण पुन्हा तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईलच. काही नवीन उदाहरणं समोर आलेली आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो, भारतीय जनता पक्ष वेळ प्रसंगी आपल्या माणसांना देखील खायला मागे पुढे कमी करत नाही. आपल्या माणसांना देखील संपवायला कमी करत नाही. राजकारणात तह वाटाघाट्या करताना हा स्वतःच्या माणसांना देखील संपवून टाकतो. असा हा भारतीय जनता पक्ष कायम स्वार्थाचा आणि सत्तेचा गुलाम. हा कधीही कोणाचा मित्र होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो. याची काही उदाहरणं मी तुमच्या सर्वांसमोर पुन्हा ठेवतोय. पण काही मागे झालेली उदाहरणं म्हणजे मोहित कंबोज सारखी आणि किरीट सोमय्यांसारखी राजकारणातून उठली ही माणसं, राजकारणातून उठली. त्यातलंच पुढचं उदाहरण होणार आहे नारायण राणेंचं. या नारायण राणेचा असा काही गेम हा भारतीय जनता पक्ष वाजवणार आहे. याच्या चिल्यापिल्यांसकट, ते दोन चिलेपिले आहेत ना जे ट्विटरवर राजीनामे फेकतात, त्या दोन चिल्यापिल्यांसकट या नारायण राणेचा तिसरा नंबर या मोहित कंबोज किंवा किरीट सोमय्याच्या सिरीज मध्ये पुढे लागणार आहे. असो, तो माझा आजचा विषय नाही शिवसैनिकांनो. माझा आजचा विषय आहे की या भारतीय जनता पक्षाने आता शिंदे टोळीला संपवण्यासाठी कसा कट रचलाय पहा. कसा हा भारतीय जनता पक्ष कट रचतोय पहा. अगदी अलीकडचं 2 दिवसापूर्वीच एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका दगडात 3 पक्षी मारणे काय असतं ना, ह्याचं हे सुंदर आणि उत्तम उदाहरण आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, या शिंदे टोळीचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बुडाखालची वाळू सरकवली याने. पायाखालची म्हणणार नाही, बुडाखालची वाळू सरकवली. यांच्या बुडाखाली रशी बॉम्ब लावले त्यांनी. भर दिवाळीत रशी बॉम्ब लावलेत भारतीय जनता पक्षाने. महेंद्र थोरवे काय दिवाळीमध्ये आता झोपत नाही जा. या महेंद्र थोरवेला बदली म्हणून सुरेश लाडला कर्जतमध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदे टोळीच्या ह्या महेंद्र थोरवेला एक पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाने सुरेश लाडला भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे. आता सुरेश लाड हे माजी आमदार. सुरेश लाडांच्या सकट राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवारांच्या गटातून जवळपास काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक, काही माजी नगरसेवक, काही जिल्हाध्यक्ष हे सुद्धा या भारतीय जनता पक्षात आलेत. आता एका दगडात 3 पक्षी म्हणजे काय नेमकं पहा ना. पहिला दगड अजित पवारांचीच टोळी फोडली, त्याचाच माणूस घेतला पहिला दगड. दुसरा दगड अजित पवारांचा माणूस घेऊन दुसऱ्या दगडाने याने शिंदे टोळीच्या महेंद्र थोरवेचा बळी काढला, दुसरा दगड. आणि तिसरा दगड म्हणजे लक्षात घ्या ना शिवसैनिकांनो, यांनी ह्या दोघाही गद्दारांना धोबी पछाड देऊन स्वतःच्या आमदारकीला एक दावेदार उभा केला. बरोबर, स्वतःच्या आमदारकीचा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदारकीचा दावेदारच उभा केला तिथे. हे 3 दगड, एका दगडात 3 पक्षी मारले नाही. असंच मागे मला वाटतं अलिबागमध्ये देखील शेका पक्षाचे दिलीप भोईर यांना प्रवेश देऊन महेंद्र दळवी यांनी पर्याय उभा केला. शेका पक्षाचे, शेतकरी कामगार पक्षाचे दिलीप भोईर, चांगलं प्रस्थ आहे ते शेतकरी कामगार पक्षातनं अलिबागमध्ये. म्हणजे महेंद्र दळवी या शिंदे टोळीचा दुसरा नेता, याला देखील एक पर्याय उभा केला. शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्या, हा पुत्रप्रेमी माणूस, हा एकनाथ शिंदे पुत्रप्रेमी माणूस, याने स्वतःच्या मुलाची कल्याण डोंबिवलीची खासदारकी सेफ करण्यासाठी, पुन्हा लक्षात घ्या, कल्याण डोंबिवलीची खासदारकी फक्त पुत्रप्रेमापोटी, एका पुत्राला फक्त निवडून कसं आणता येईल त्यासाठी याने ठाणे लोकसभेचा बळी दिला. म्हणजे शिंदे टोळी हा जर शिवसेना पक्ष आहे कागदोपत्री किंवा चुना आयोगाच्या नजरेत किंवा ह्या गद्दार गटांच्या नजरेत, हा जर शिवसेना पक्ष आहे, मग ठाण्याची लोकसभा शिंदे गटाकडे कशी, भारतीय जनता पक्षाकडे कशी? ठाण्याची लोकसभा शिंदे टोळीने लढवायला पाहिजे. तेवढंच आम्हाला त्यांना धोबी पछाड द्यायला आणखी एक चान्स मिळेल, पण तो आम्हाला मिळाला नाही. आम्हाला त्याचं दुःख आहे की या शिंदे टोळीचा जो कोणी बगलबच्चा ठाण्यातनं उभा राहिला असता, त्याचं डिपॉझिट जप्ती सोडा, त्याला 100-200चा आकडा तरी पार करता येईल का याचाच आम्ही बंदोबस्त लावला असता. आणि 100-200 कोण माहितीये का? ते यांचे वडापाववाले, ज्यांना वडापाव खाऊ घालून हे आणतात ना, ते 100-200 त्याच्या पार आम्ही यांना जाऊ दिलं असं ठाण्यामधून. पण ठाण्याची लोकसभा सोडली ना. ज्या दिघे साहेबांनी या भारतीय जनता पक्षाचा गळा दाबून ती ठाणे लोकसभा शिवसेनेकडे आणली होती, ती लोकसभा या शिंदे टोळीने त्या भारतीय जनता पक्षाच्या नरड्यात घालायचं पातक केलं. असं ती टोळी आहे. खरी शिवसेना आपण आहोत आणि आपण ती जागा लढणार. आणि आपण ती जागा लढणारच नाही ना, भूतो न भविष्यती. राजनजी विचारे शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ठाण्याचे, ते भूतो न भविष्यती इतकं असं भरघोस मतदान घेणार जे आजवर कधी शिवसेनेला झालं नव्हतं. जवळजवळ 10 लाखांच्या पार हा आकडा जाऊ शकतो, 10 लाखांच्या पार.
पण ठीक आहे, मी तिसरी लोकसभा देखील तुम्हाला सांगितली. आणखी तुम्हाला काही जागा सांगतो ज्या भारतीय जनता पक्षाच्या घशात शिंदे टोळी घालण्याच्या विचारात आहे. कारण भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट चांगली माहिती आहे की ही शिंदे टोळी हा जरी वरवर आपण पक्ष दाखवत असलो ना, हे डुप्लिकेट मॉडेल, ही फर्स्ट कॉपी आपण दाखवत असलो ना, तरी ही ओरिजिनल नाही. हिच्याकडे 40 जागा देणं म्हणजे मोठी रिस्क आहे. या शिंदे टोळीला 40 जागा जर लढवायला दिल्या, म्हणजे मी यांच्या टोळीच्या बोलतोय, अपक्षांचं सोडून द्या, 40 जागा लढवायला देणं म्हणजे भविष्यात भारतीय जनता पक्ष संपला, पुढची सत्तेची स्वप्न संपली. आम्ही एरवी ही भारतीय जनता पक्षाला धोबी पछाड देणार आहोत. तर ह्या शिंदे टोळीला आम्ही असंही संपवणार आहोत. पण शिंदे टोळीला हे भारतीय जनता पक्ष चांगला ओळखून गेलाय की आता ह्यांना 40 जागा देऊन आपण आपलं नुकसान करून घेऊ शकत नाही. यांनी काय काय केले पहा. ओवळा माजीवाडा, पाचोरा, सावंतवाडी, कर्जत, अलिबाग अशा बऱ्याचशा जागांसाठी पर्याय घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे विचार करा, भविष्यामध्ये ह्या आमदारांना असंही घरी बसायचंय. मग हा जो विधानसभेत वल्गना करून बसला होता, एक जरी आमदार पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल, अरे पडायचं लांब, तुझ्या कित्येक आमदारांना तिकीट मिळणार नाही याचं तू काय कारण देणार? एकनाथ संभाजीराव शिंदे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बुलढाण्याची लोकसभा. बुलढाण्याची लोकसभा ही लोकसभा आकाश फुंडकर हे लढवण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. आकाश फुंडकर भारतीय जनता पक्षातनं, जी जागा शिंदे टोळीतल्या प्रतापराव जाधवाकडे आहे. बुलढाण्यातून आकाश फुंडकर, हातकणंगलेमधून सुरेश हळवणकर यांचं नाव चर्चेत आहे. म्हणजे प्रतापराव जाधव असतील किंवा धैर्यशील माने असतील, यांचा कार्यक्रम तर इथेच वाजला. आणि राहिली जागा त्या सदाशिव मंडलिकाची. मला वाटत नाही धनंजय महाडिक याला इथे उभा राहून देईल म्हणून. कारण भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे कोल्हापुरात सपाटे लावलेत, बैठकांवर बैठका, त्या हिशोबाने सदाशिव मंडलिकाला किंवा त्याचं नाव मी विसरून जातो, संजय सदाशिव जो कोणी असेल, याला भारतीय जनता पक्ष इतक्या सहजासहजी ती जागा लढवून देईल असं मला तरी वाटत नाही. बऱ्याच खासदारांना याने उचलबांगडी होणार आहे. या शिंदे टोळीच्या बऱ्याच खासदारांची उचलबांगडी होणार आहे. शहाजी बापू पाटलासारखं तर आधीच शहाणे झाले, म्हणतात आम्ही तर निवडणूकच लढणार नाही. त्यानंतर मला वाटतं तिकडे वरती जळगावामध्ये चिमणराव पाटील, मला वाटतं हे देखील निवडणूक लढणार नाही म्हणतात. कारण ह्यांना अंदाज आले भविष्यात जर आम्ही उभे राहिलो तर आमचा दारुण पराभव आहे. लक्षात घ्या, शिवसेनेमध्ये ज्या वेळेस फूट पडली त्या वेळेस शिवसेना तरली. याचं एक महत्वाचं कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. शिवसेनेमध्ये रिप्लेसमेंट फार लवकर होते. म्हणजे एक फळी गारद झाली तर दुसरी फळी लगेच तिथे येऊन उभी राहत असते. कारण शिवसेना या सगळ्या गोष्टीमध्ये, या स्ट्रॅटेजिकल गोष्टीमध्ये अतिशय पुढे आहे. विचार करा, ते भुजबळांसारखे गेले होते त्यावेळेस, त्यानंतर लगेच मला वाटतं बाळा नांदगावकरांसारखे लगेच पुढे आले होते. तुम्हाला आणखी काही नावं सांगतो. नारायण राणे ज्यावेळेस गेले तेव्हा वैभव नाईकांसारखे पुढे आले लगेच. वैभव नाईक आमचे लगेच त्यांनी जागाच घेतली. आणि वैभव नाईकांसारखी कडवी झुंज उभ्या कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये देणारा मला माणूस आजतागायत मिळाला नाही. वैभव नाईक कडवट शिवसेनेचा ढाण्या वाघ. गणेश नाईक गेले, त्यांच्या जागी एम.के. मडवींनी लगेच ती जागा घेतली. म्हणजे एक मावळा जातो तर लगेच दुसरा मावळा तिथे उभा राहणार, लगेच ताकदीनिशी तिथे. रामदास कदमाच्या जागी संजय कदम आले, भरतशेठ गोगावलेच्या जागी स्नेहलताई जगताप आल्या, एकनाथ शिंदेच्या जागी स्वतः राजन विचारेंनी ठाण्याचा गड, नवी मुंबईचा गड, पालघर किंवा मीरा भाईंदरचा गड एकदम अशा प्रकारे तो सावरला. राजन विचारे साहेबांनी, शिवसेना नेते राजन विचारे, खासदार राजन विचारे साहेबांनी हा संपूर्ण पट्टा अशा प्रकारे सावरला की उद्धव साहेबांना या पट्ट्याचं काही टेन्शनच नाही आता. म्हणजे एकानंतर दुसरी फळी बघा कशी लगेच येते. किशोर पाटलाच्या जागी वैशालीताई पाटील आल्या, संभाजीनगरमध्ये किशोरचंद्र तणवाणी आणि मला वाटतं नंदकुमार घोडेले आले, हिंगोलीमध्ये वानखडे आले, कोल्हापुरामध्ये संजय दादा पवार आमचे उपनेते, मुरलीधर जाधव साहेब आणि उल्हास पाटील साहेब आले, नाशिकमध्ये अद्वै हिरे आले, करंजकर आले. मला अशी कित्येक नावं आहेत आपल्याकडे, अशी बरीच नावं आहेत जी नावं आजपर्यंत तुम्ही कदाचित कधी ऐकली नसाल, पण ही नावं तळागाळात काम करणारी आहेत. ह्या नावांना ह्या सगळ्या गटारगंग्याने बाजूला जाऊन एक काय बोलतात तो मौका दिला आणि ही नावं सारी वर आली. आता ही नावं ज्या प्रकारे शिवसेनेची कामं करतायत, ज्या प्रकारे झंझावात तयार करतायत,
तो प्रकार पाहता भविष्यामध्ये शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे. आणखी तुम्हाला काही गोष्टी सांगतो शिवसैनिकांनो. बघा, शेवटी काय होणार आहे, भाजप या सगळ्यांच्या हातात एक भोपळा देणार आहे. काही काही जागा कदाचित या शिंदे टोळीला मिळतील देखील, पण त्या धनुष्यावर नसणार. चला, तो धनुष्य आम्ही आधीच काढून घेतोय म्हणा, पण त्या जागा धनुष्यावर नसणार, तर त्या जागा असणार कमळावर. भारतीय जनता पक्ष यांच्या हातात भोपळा देणार, भोपळा. हा सारा शिंदे टोळी त्या भोपळ्यात बसणार, गट उरला सुरला, आणि हा शिंदे टोळी म्हणणार, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, आणि हा भोपळा पळणार भारतीय जनता पक्षाच्या दिशेने. त्यामुळे शिवसैनिकांनो, हे सगळे आकडे पाहिले ना, यांच्या जागा पाहिल्या, जवळपास 39 जागांपैकी, म्हणजे मी एकनाथ शिंदेला बाजूला करून 40 आमदारांपैकी 39 जागांपैकी जवळपास आतापर्यंत 16 ते 17 जागा अशा आहेत जिथे भारतीय जनता पक्षाने पर्याय घेऊन ठेवले. आता विचार करा, भारतीय जनता पक्षात सुरेश लाडांसारख्या व्यक्ती किंवा त्या भोईरांसारख्या व्यक्ती अलिबाग मधल्या शेका पक्षातल्या, यांना काय भारतीय जनता पक्षाने असंच घेतलं असेल? किंवा सुरेश लाड माजी आमदार ज्या वेळेस जे एनसीपीतून म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामधूनच घेतले, त्यांना काय असाच घेतला असेल? आणि ते काय असेच आले असतील? काहीतरी तर आमदारकीचा शब्द दिला असणार ना. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जवळपास 17 ते 18 जागी ह्यांचा कार्यक्रम असाच लावलेला आहे, आणि बाकीच्या ठिकाणी आपण लावू. यांच्या तुंतुण्या, ह्यांच्या अगरबत्त्या, फुलफुल्या, काय म्हणतात ते, फुलझड्या, सगळ्या आपण फोडू. दिवाळीमध्ये ह्यांच्या खाली असे काही रशी बॉम्ब फोडू ना शिवसैनिकांनो. अशी यांच्यामध्ये एक ततपत चालू झालेली आहे, ततर शिवसैनिकांनो, या शिंदे टोळीमध्ये अशी काही चालू झालेली आहे, फक्त बाहेर दाखवत नाहीत. कारण बाहेर दाखवलं तर ह्यांना जागेच बाहेर केलं जाईल. यांना हे चांगलं माहिती आहे, बाहेर केल्यानंतर जायला कुठे पर्यायच बंद आहेत. यांना कोण घेणार? शिवसेनेसारख्या पक्षाने, उद्धव साहेबांनी यांची एक किंमत केली होती. या दगडाला सोनं करून ठेवलं होतं. आता ह्या दगडांना, ढुंगण पुसलेल्या दगडांना म्हटलं तरी वावगं ठरू नये, माफ करा शिवसैनिकांनो, पण मला ह्यांच्याविषयी जी चीड आहे त्यामुळे असेच शब्द बाहेर येतात. या ढुंगण पुसलेल्या दगडांना आता कोण घेणार? त्यामुळे हे दगड जागेवर असे शांत बसून आहेत, म्हणजे उठता लात आणि बसता बुक्की. त्यामुळे ह्यांचा कार्यक्रम व्यवस्थित आपण वाजवणार आहोत शिवसैनिकांनो, अजिबात चिंता करायची नाही. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय